नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिस्लेरी बॉटलपासून आणि एक चौकोन कापडापासून ऑर्गेनायझर पाहणार आहोत, जे आपल्याला आपल्या किचनमध्ये फार उपयुक्त पडणार आहे। चला तर मग व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा। माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर करत चला। चला तर मग जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या विषयाकडे। अशा प्रकारे मी बिस्लेरी बॉटल घेऊन घेतलेली आहे। त्याचा समोरचा पार्ट आणि मागचा पार्ट दोन्हीही मी कटिंग करून घेतलेले आहे। अशा पद्धतीने आपल्याला मधातला पार्ट घ्यायचा आहे आणि या बाजूने 3-4 बोट आणि या बाजूने 3-4 बोट कापड राहील अशा पद्धतीने आपल्याला चौकोनी कापड घेऊन घ्यायचं आहे। आणि असे फोल्ड केल्यानंतरही या बाजूने 4 बोट कापड शिल्लक राहील अशा पद्धतीने आपल्याला कापड घेऊन घ्यायचं आहे। या कापडाची उंची 12.5 इंच आणि लांबी 13.5 इंच आहे। अशा पद्धतीने एक चौकोनी पीस आपल्याला घेऊन घ्यायचा आहे। सर्वात आधी आपल्याला एक फोल्ड अशा पद्धतीने देऊन घ्यायची आहे। अशा प्रकारे फोल्ड दिल्यानंतर आपल्याला यामध्ये इलास्टिक टाकायची आहे, त्यामुळे 1 इंचाची फोल्ड आपल्याला परत इथे देऊन घ्यायची आहे। अशा प्रकारे मी 1 इंचाची फोल्ड परत देऊन घेतलेली आहे। याही बाजूने आपल्याला आधी एक टीप देऊन घ्यायची आहे आणि परत 1 इंचावरती अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड देऊन घ्यायची आहे। अशा प्रकारे मी इथे 1-1 इंचाच्या दोन्ही बाजूने फोल्ड मारून घेतलेले आहे। यामध्ये तुम्ही नाडाही टाकू शकता किंवा इलास्टिकही टाकू शकता। मी इथे या फोल्डच्या अर्धे इलास्टिक कटिंग करून घेतलेले आहे। हे इलास्टिक मी सेफ्टी पिनच्या सहाय्याने दोन्ही बाजूने टाकून घेणार आहे। दोन्ही पार्टमध्ये इलास्टिक टाकल्यानंतर मी इथे इलास्टिकच्या दोन्ही जॉईंटवरती शिलाई देऊन घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला हा ओपन पार्ट पूर्ण जोडून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी 2 टीप मारून घेतलेले आहे। हे आता आपण पलटून घेणार आहोत। अशा प्रकारे आपले हे ऑर्गेनायझर तयार झालेले आहे। पलटी केल्यानंतर आपल्याला इथे एक लूप्स आतल्या बाजूने असे लावून घ्यायचे आहे। अशा प्रकारे हे लूप्स आपले लावून झालेले आहे। यामध्ये आपल्याला ही बॉटल टाकून घ्यायची आहे। अशा प्रकारे हे ऑर्गेनायझर आपले तयार झालेले आहे। हे आपण किचनमध्ये कुठेही अडकवून ठेवू शकतो। यामध्ये आपण हे बाजारातून आणलेले पॉलिथिन ठेवू शकतो। अशा पद्धतीने आतमध्ये आपल्याला पूर्ण सील करायचे आहे।
व्यवस्थित यामध्ये पूर्ण आतमध्ये टाकून घ्यायची आहे. हे आपण कुठेही अशा प्रकारे बाजारातून आणलेले पॉलिथिन हे इकडे तिकडे आपल्या किचनमध्ये पडलेले असतात. आपण जिथे जागा मिळाली त्या ठिकाणी आपण याला ठेवून देतो. त्यामुळे अशा प्रकारचे ऑर्गॅनायझर जर तुम्ही घरच्या घरी 0 कॉस्टमध्ये बनवले तर किचनही ऑर्गॅनाइज राहील आणि पॉलिथिनही आपल्याला वेळेवर सापडेल. अशा पद्धतीने समोरच्या बाजूने टाकल्यानंतर खालच्या बाजूने तुम्ही अशा प्रकारे हे पॉलिथिन काढून घेऊ शकता. किचनमध्ये किंवा बाथरूमच्या दारामध्ये कुठेही तुम्ही याला हँग करून ठेवू शकता. त्याचप्रकारे बिना बॉटलचेही तुम्ही याला यूज करू शकता. बॉटल ही फक्त कडकपणा येण्यासाठी मी यामध्ये फिल करून घेतली होती. बिना बॉटलचेही तुम्ही याला यूज करू शकता. यामध्ये भरपूर जागा आहे. खूप सारे पॉलिथिन तुमचे याच्या आतमध्ये ठेवले जातात. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण व्यवस्थित प्रेस करून भरून घ्यायचे आहे. बिना बॉटलचेही हे तुम्ही कुठेही अडकवून ठेवू शकता. त्याच पद्धतीने याच्या आतमधून आपण पॉलिथिन काढून घेऊ शकतो. चला तर मैत्रिणींनो, आजची ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळू शकता. व्हिडिओ बनवायला आणि तुमच्यापर्यंत पोचवायला खूप कष्ट लागतात. त्यामुळे प्लीज एक लाईक, त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच यूजफुल आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.